आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर
स्टेजची संपर्क साधा. श्रीलेश अमरे 12वा फिल्डर पाठवून द्यायचा ओमकार इलेव्हनचा. वाडकेश्वर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तरुण बिस्ता आणि नॉन स्ट्राईक एंडवर तन्मय मोरे तर गोलंदाजीसाठी कोण आहे रा शिवम कनुजिया गोलंदाजीसाठी तर सामना करेल तो तरुण बिस्ता. पहिला चेंडू निर्ताव तरुण ह्यांना सुंदराची गोलंदाजी टाकतोय तो. सुंदराचा फटका भिरकावून दिलाय तरुण बिस्ताच्या बॅट मधनं. किती आहे 4 धावा. दाफल कळतो त्या संख्या झाली ती सिंगल आना ना सिंगल आला आता 8 झाला ना. धावसंख्या झाली ती 8. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 1. 9 धावा. 1 षटक पूर्ण 9 धावा. बिनबाद 9 धावा. दुसरं षटक घेऊन येतो तो. दुसरं षटक घेऊन येतो तो साहिल. सामना करेल तो तरुण बिस्ता. सुंदरचा फटका भिरकावून दिलाय. कोण होते समोर कोण ते लोक कोणी मारलंय मीच मारलंय तरुण कोण नॉन स्ट्राईक वाला तो काळ्या उसने मारा और उसने भी मारा ज्यादा तो उसने मारा ना उसने मारा ज्यादा
धाव फलक कळतोय. धाव संख्या झाली ती 12. सुंदर असा फटका भिरकावून दिला. झेल होतो का पाव्या. विकेटचा पतन. खेळाडू बाद. तरुण बेस्ता बॅक टू द पॅव्हलियन. सब करता रह गया। बट मैंने एसेट सर, तू ऐसे नहीं सुनेगा। अब एक ऐप से स्टॉक्स एंड म्यूचुअल फंड्स में एसआईपी करो स्टार्टिंग विद ₹50। इन्वेस्टमेंट इन द सिक्योरिटीज मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क। रीड ऑल द रिलेटेड डॉक्यूमेंट्स केयरफुली बिफोर इन्वेस्टिंग। आता बर्गर किंग मध्ये मिळतात 2 क्रिस्पी वेज बर्गर फक्त ₹79 आणि 2 क्रिस्पी चिकन बर्गर फक्त सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अजून एक मोठा झटका. विकेटचा पतन. खेळाडू बाद. फिल्डर पाठवायचा ओमकार 11 फलंदाज. नवीन फलंदाज ओमकार 11. 12 फिल्डर पाठवायचा ओमकार 11. फैजान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फैजान धाव कळतोय. धाव संख्या झाली ती 13. 2 षटक पूर्ण. धाव संख्या झाली ती 13. तिसरे षटक घेऊन होतो तो महबूब शेख. सुंदर असा फटका भिरकावून दिला. पाव्या किती धावा. चेंडू सीमा रेषा पार. षटकार ब्रँडेड फटका. धाव फलक कळतोय. धाव संख्या झाली ती 19. सुंदराची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता गवाला टँग ह्या मैदानामध्ये पण या खेळाडूंनी सुंदराची फलंदाजी करून आपल्या संघाला विजय. पुन्हा एकदा भिरकावून दिला. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. षटकार ब्रँडेड फटका. चला मैदानाकडे 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडूवर षटकार. धाव फलक करतोय. धाव संख्या झाली ती 25 धावा. सुंदराची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. शुभम सुंदराची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. शुभम यांनी पाव्या किती धावा. तोलाचा गचा क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार ब्रँडेड फटका शुभमच्या बॅट मधना.
सुंदराची फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी शुभम. थोडस पहिले 2 षटक बांधून ठेवलेले आणि ह्या षटकात मोठे धावा ठोकले ते शुभम यांनी. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार. पाहूया 5वा चेंडू सामना करेल तो शुभम. पुन्हा एकदा भिरकावून दिला. पाहूया विकेटचा पतन, खेळाडू बाद. मध्ये दाखल होतोय मॅन फ्रॉम पोलीस लाईन पद्या फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज पद्या फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा भिरकावून दिलं. सुंदरचा फटका. पाहूया किती धावा होत आहेत. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या झाली ती 30. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली ती 30. थोडस मागडं षटक. थोडस तिसरं षटक 17 धावांचं आणि धाव फलक कलतोय. धावसंख्या झाली ती 30. 3 षटक पूर्ण. 3 गडी बाद. सर्फ एक्सेलमैटिक अब नए पैक गोलंदाजी मार्कवर राम मनोज सुंदराची फलंदाजी करतो. तसेच सुंदराची गोलंदाजी करत असतो. तोच गोलंदाज षटक घेऊन येतोय तो शेवटचं पहिल्या चेंडूवर. पद्या फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी येतो राम. सुंदरचा फटका भिरकावून दिला. पाहूया किती धावा होत आहेत. धाव फलक कलतोय. धावसंख्या झाली ती 32. अजूनही 5 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 34. अजूनही 4 चेंडू शिल्लक. सामना करेल तो सलमान. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय फैजाने. पाव्या किती धावा. 2 धावा. सुंदराची फलंदाजी चालू आहे फैजानेंची. पुन्हा एकदा फैजान. सुंदरचा फटका. धाव फलक कलतो. धावसंख्या झाली ती 37. 3 गडी बाद. 37 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू शिल्लक असतील. हो माहिती आहे.
अजून शेवटचा चेंडू सामना करेल तो पद्या. षटक संपलेल्या धावसंख्या झाली होती 37. 28 धावांचं आव्हान, 38 धावांचं आव्हान. प्रभात वाळकेश्वर 11 प्रभात बावकर फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी पहिला शतक घेऊन येतोय तो. पहिलं षटक घेऊन येतोय तो. ओमकार 11 गोलंदाज पहिलं षटक. नवीन गोलंदाज छोटू भाई तो गोलंदाजीसाठी पहिला षटक घेऊन येतो तो छोटू उर्फ रमेश सिंग. तर सामना करेल तो राम. वाळकेश्वरचा वंडर बॉय राम फलंदाजीसाठी मागच्या संडेला याच खेळाडूने अतिशय सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजेच्या दिशेने नेलेला तोच राम मैदानाच्या आतमध्ये. तर परेलचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी बच्चा.
सामन्याला सुरुवात होते. सुंदर असा फटका पहिल्याच चेंडूवर भिरकावून दिलं. चेंडू सीमा रेषा पार. चौकार रामच्या बाद मधना पहिल्याच चेंडूवर चौकार. मोठा हल्ला रामनी चढवलेला. पुन्हा एकदा राम फलंदाजीसाठी. सुंदर असा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिला रामच्या बॅट मधना. वाळकेश्वरचा पिंटू पारच्या फलंदाजीसाठी अर्थातच राम. सुंदराची फलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेत असतो तोच राम फलंदाजीसाठी. काय बॉल नाही पण त्याला काय बोलतात छोटू. छोटूवर थोडासा हल्ला. धाव फलक घालतोय. धाव संख्या झाली ती 4 चेंडूत 8 डावा. सुंदराची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी राम. पुन्हा एकदा राम. सुंदरचा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. धाव फलक घालतोय. धाव संख्या झाली ती 10. 5 चेंडूत 10 धावा. सुंदराची फलंदाजी करतोय राम. वाळकेश्वरचा पिंटू पारच्या फलंदाजीसाठी वीर संभाजी मैदानामध्ये फलंदाजी करतोय अर्थातच राम. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो. पुन्हा एकदा राम. एक षटक संपलाय. बिनबाद धाव संख्या झाली ती 11. अजूनही विजयासाठी 18 चेंडू. अठरा चेंडूत 27 धावांची गरज असेल तर नवीन गोलंदाजी मार्कवर कोण आमंत्रित होत आहे तर बाबा दुसरं षटक घेऊन येतोय तो. दुसरे षटक घेऊन येतो तो तरुण बेस्ता. गिरगाव संघाचा वंडर बॉय. सुंदरचा फटका भिरकावून दिलाय. सुंदराची फलंदाजी करत असतो रामबरो हा खेळाडू अर्थातच प्रभात. अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये सँडी पटला तसा हा फलंदाज प्रभात वाळकेश्वर संघाचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदराची गोलंदाजी करतोय तरुण बिस्ता. थोडस बांधून ठेवलंय. अजूनही 13 चेंडू 24 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू शिल्लक तरुणच्या ओव्हर मधना.
पुन्हा एकदा भिरकावून दिला पाया चेंडू सी मारेशा पार षटकार ब्रँडेड फटका 12 चेंडूत 18 धावांची गरज. काळ्या चौकीचा वंडर बॉय अर्थात टाकल्या गोलंदाजी साडी. झेल होतोय का चोवीस अजून 11 चेंडू 14 धावांची गरज. सुंदराची गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. आता वाळकेश्वर प्रीमियर लीग मध्ये ह्या खेळाडूंनी 50 धावा ठोकलेला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. लिटिल मास्टर सुंदराचा फटका धावफलक करतोय. धावसंख्या झाली ती 27 अजून 9 चेंडूत 11 धावांची गरज. सुंदराची फलंदाजी करतो आपल्या संघासाठी लिटिल मास्टर. प्रभात बटल्या टेनिस क्रिकेट मध्ये सँडी बटला असा हा नाव होता. तर इकडे वाळकेश्वरचा वंडर बॉय प्रभात. आठ चेंडूत 9 धावांची गरज. सुंदराची फलंदाजी करतायत दोन्ही खेळाडू. बिनबाद धावा झाले ते 29. सुंदराची सात चेंडूत 7 धावांची गरज. षटक संपलं. धावसंख्या झाली होती 31 अजूनही 6 चेंडूत 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल वाळकेश्वर 11. 6 चेंडूत 7 धावा करायचेच आहेत.
श्री स्वामी समर्थ वर्ली नाणेफेकीसाठी यायचं चावडा. नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरता सामना करेल राम. पाच चेंडू 6 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी करतात दोन्ही खेळाडू राम आणि लिटिल मास्टर प्रभात. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. झेल होतो का पाव्या. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आकाश. अजूनही 4 चेंडूत 5 धावांची गरज. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये थोडासा कलर येईल. पुन्हा एकदा थोडस गचा क्षेत्ररक्षण पद्याकडनं हा रनआउट भेटला असता तर मॅच मध्ये थोडीशी बदल आली असती. अजूनही 3 चेंडू 4 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावांची गरज. थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण झालेली पदाखंड तो रनआउटचा विकेट येतो तर मॅच मध्ये कलर आला असता. अजूनही 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल आणि सामना जिंकला तो वाळकेश्वर. 2 चेंडू 1 धावांची गरज. ओम गंग सामना विजय झालाय तो वाळकेश्वर. बिनबाद